वरती या टुर्नामेंटमध्ये ज्या योगेश टेनिस क्रीडवरती सर्व माझे प्रेक्षक वर्ग जोडलेले पाहायला मिळत आहेत, त्यांना सर्वांना विनंती आहे की आपण या चॅनलवरती जर नवीन असाल तर लवकरात लवकर आपण चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आणि शेअर करायचं आहे आणि जे आयकॉन बेलचं जे बटन आहे ते आपण लवकरात लवकर दाबून आपल्या पुढील इथे ज्या काही इव्हेंट असतील ते आपल्या समोर येण्यासाठी आपण त्या आयकॉन प्लेनला आपण दाबायचं आहे आणि नक्कीच त्या मॅचला आपण सपोर्ट करायचा आहे. या आपण चॅनलला सपोर्ट करायचा आहे, लवकरात लवकर आपण सबस्क्राईब करा आणि मॅचला पुन्हा एकदा आपण समोर येण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहू शकता मैदानाच्या घडीवर जर पाहिलं तर एका बाजूने आयकॉन 11 ही टीम तर एका बाजूने छत्रपती रसालपाडा टीम या दोन्ही संघांमध्ये रंगली जाते मॅच. तर आजच्या दिवसात पुढे एकदा इथे फटका आला जर पाहिला तिथे क्षेत्ररक्षक आले चेंडू अडवण्याचा प्रयत्न होतो सागर करणं. हो आपण लक्ष देऊन फिल्डिंग करायचं प्लीज. आपण तिथे समोर लाईट पोल आहे त्याच्यावरती धडक देण्यात थोडं चुकलं सागर आणि त्याच्याकडे लक्ष असणं गरजेचं राहील. याच्यावरती एक सिंगल आली आहे आणि सिंगलने धावसंख्या मात्र फलक जोडलं जातं फलकावरती. आज चौथ्या दिवसामध्ये आपल्याला पुन्हा एकदा गोड आवाज ऐकायला मिळाला. आपल्या या आदिवासी विभागामध्ये एक अतिशय उत्कृष्ट असे समालोचक अजित दापटे सरांचा आवाज आपण या शिस्कामध्ये आज ऐकला. त्यांचंही गोड कौतुक. खूप खूप धन्यवाद साहेब, आपण आमच्या या विभागाला आपला आवाज ऐकवला. तुमचंही गोड गोड कौतुक आहे. तर जाऊया पुन्हा एकदा मॅचमध्ये. इथे एक सिंगल मिळेल आणि एक सिंगलने मात्र धावसंख्या फलकावरती एकने पुढे सरकली जाते छत्रपती रसालपाडा टीमची धावसंख्या फलकावरती 2 धावा. फटका चांगला आहे, फटका चांगला आहे, लाजवाब फटका. तिथे मात्र शँडी ओहो मी स्पीड पाहायला मिळते. चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाही. चेंडू मात्र सरळ गॅदर करण्यासाठी प्रयत्न केला परंतु बॅटाने क्षेत्ररक्षकाला मात्र तिथे पोहोचू शकले नाही. बॉल पर्यंत चेंडू निघून गेलाय. मिड विकेट झोन मधून चेंडू बाउंड्रीच्या बाहेर 4 धावा आणि या 4 धावीने धावसंख्या फलकावरती 4 ने पुढे सरकली जाते रसालपाडा संघाची धावसंख्या. एकूण टोटल 6 धावा. तर प्रत्येक गोलंदाजाला सुवर्ण संधी आहे. सन्माननीय नरेशजी गोडांबे सरांच्या माध्यमातून 3 विकेट जर घेतल्या प्रत्येक सलग जर आपण 3 विकेट घेतल्या तर आपण 2100 रुपयाचं प्राइज आहे. हे आपल्या गावाचा मान आणि अभिमान नरेशजी गोडांबे सरांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. आपल्या गावावरचं प्रेम आणि आपल्या खेळाडूवरलं प्रेम आज त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. त्यांचंही गोड गोड कौतुक आहे. तर या चेंडूवर त्याला 4 धावा आणि गणेश चेंडूवरती त्याला गणेशकडे एक क्षमता आहे. गणेश आतापर्यंत जर पाहिलं तर गणेशच्या हाताला फेविकॉल आहे असं म्हटलं तरी हरकत नाही, कारण त्याच्या हातावर आतापर्यंत मला पाहायला मिळेल का त्यांनी झेल सोडलाय परंतु सुंदर झेल. इथे मात्र सूरज मात्राच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल आणि सूरज मात्र इथे जवळजवळ पाहिलं फक्त 5 धावांवरती बाद होताना पाहायला मिळतोय. सूरजला मात्र जावं लागेल मैदानाच्या बाहेर. रसालपाडा संघाचा एक पहिला गडी बाद होताना पाहायला मिळतोय आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल आदेश. तर बघूया आदेश आपल्या संघाच्या दृष्टीने कितीपर्यंत धावा मारेल. मागच्या मॅच मध्ये जर पाहिलं तर याच टीमनं जवळजवळ 79 धावा लगावल्या होत्या परंतु आता किती धावा लगावल्या जातात ते पाहायचं आहे. जे होऊन गेलं त्याला महत्व नाही, जे मैदान आतमध्ये करायचं आहे त्याला महत्व आहे. कारण क्रिकेटमध्ये नेहमी सांगितलं जातं जर तरला महत्व नाही, मैदानाच्या आतमध्ये आपण करणार आहात ते महत्वाचं आहे. आतापर्यंत जर चेंडू पाहायला गेलं तर 4 झालेले पाहायला मिळतात. धावसंख्या फलकावरती 6 आहेत. एक गडी बाद झालेला आहे. तर आदेश चेंडू घेऊन जाताना पाहायला मिळेल. फटका चांगला आहे. हो लाचेबा फटका, देखना फटका. जरी खेळाडू बारका असला तर त्याच्यामध्ये फटका मोठा आहे. हे महत्वाचं आहे खेळाडूमध्ये. खेळाडूमध्ये मोठा खेळाडू असला म्हणून त्याच्याकडे फटके येतील असं नाही आहे. खेळाडू बारका असला तरी चालेल परत त्याच्याकडे खेळाडू खेळणं हे महत्वाचं असतं. त्याला टायमिंग प्रॉपर आणि तितका चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न या फलंदाजाने केला आणि चेंडूवरती मात्र मिळाला 6 धावा आणि 6 धावेने धावसंख्या फलकावरती इथे जोडलेल्या पाहायला मिळतील. एकूण टोटल एक गडी बाद 12 धावा. 12 धावा फलकावरती आपण पाहतोय. आदेशच्या माध्यमातून मिळाला 6 धावा. पहिला चेंडू खेळला आणि पहिल्या चेंडूवरती मोठं आक्रमण केलं फलंदाज आदेशनं आणि इथे मात्र गोलंदाज नितीन फरडेवरती इथे आक्रमण करताना पाहायला मिळालं. या चेंडूवरती मिळाल्या 6 धावा आणि 6 धावेने धावसंख्या फलकावरती जोडलेली पाहायला मिळाली. सध्या आपण पाहू शकाल 12 धावा.
पुन्हा एकदा चला चेंडू लवकरात लवकर द्यायचा आहे. व्हॉलेंटियर्स आपणा सर्वांना विनंती आहे, आपण बाउंड्रीचा ताबा घ्या प्लीज. सर्वांना विनंती, शेवटची आणि अंतिम मॅच आहे त्यासाठी सर्वांना विनंती आहे, आपण बाउंड्रीचा ताबा घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. सन्माननीय नामदेवजी हरणे सरांचं खूप मोठी मेहनत आणि ती मेहनत आपल्या समोर अतिशय सुंदरपणे पार पाडली जाते, त्यांचंही कौतुक व्हायला पाहिजे. खूप खूप चांगली गोड व्यक्ती आहे. येदोली गावाच्या माध्यमातून एक मुख्य आयोजकाच्या भूमिकेमध्ये त्यांची चांगली भूमिका. पुन्हा एकदा त्याच जाग्यावर त्याच दिशेनं आणि त्याच उंचीचा त्याच ताकदीचा फटका पुन्हा एकदा आदेशच्या बॅटमधून पाहायला तर बॅक टू बॅक हा दुसरा षटकार आदेश. म्हणजे बघा खेळाडू अतिशय सुंदर आहे, जरी त्याच्याकडे कळलं तर मूर्ती लहान पण कृती त्याची अतिशय महान पाहायला मिळते. या चेंडूवरती बॅक टू बॅक 2 षटकार पाहायला मिळाले आणि एकूण टोटल धावा फलकावरती जोडलेल्या पाहायला मिळतील 18 धावा. एक गडी बाद 18 धावा फलकावरती जोडलेल्या पाहायला मिळतील. पहिली मॅच मध्ये जर पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये अतिशय सुंदर फटकेबाजी पाहायला मिळते आदेशच्या माध्यमातून. आदेश 2 चेंडू खेळलाय, 2 चेंडूवरती मोठे प्रहार केले आणि बघता बघता चेंडू मात्र फेकून दिला बाउंड्रीच्या बाहेर. एकूण टोटल पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती 1 गडी बाद 18 धावा आणि 18ची धावा जर कंपल्सरी राहिली ना तर मी म्हणेन नक्कीच पुन्हा एकदा 70च्या आसपास ही टीम जाऊ शकते. तर चेतन तुंगार मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी सज्ज होताना पाहायला मिळतील. तर बघूया हॅट्रिकसाठी 2100 रुपये आहेत. नरेशजी गोडंबे सरांच्या माध्यमातून हॅट्रिकसाठी 2100 रुपये. पुढचा चेंडू आहे, प्रॉपर कनेक्शन नाही. विलास पवार या फलंदाजाकडे आक्रमकतेसाठी जो जाणला जातो हा फलंदाज, परंतु त्याच्या बॅटवरती प्रॉपर कनेक्शन नाही आहे. नरेशजी तुंगारकडनं चेतनजी तुंगार सरांच्यासाठी 3 विकेट जर घेतल्या तर 2100 रुपयाचं प्राइस. ओहो पुन्हा एकदा इथं आपल्याला चेंडू पडल्यानंतर थोडासा उसळी घेतला चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. गणेश मात्र त्याचं काम पूर्णपणे बजावताना पाहायला मिळतोय. या चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव नाही, चेंडू डॉट पाहायला मिळाला. बॅक टू बॅक जर पाहायला चेतन तुंगारच्या माध्यमातून 2 चेंडू डॉट पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी कमबॅक करताना पाहायला मिळतो गोलंदाज चेतन. हो चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला चेंडू प्रक्षेप स्वतःच्या फुलाला तोवरती इथे विकेट घेण्याचा प्रयत्न चेतनकडनं थोडीशी चुकी राहिली, तिथे मात्र हिट करण्याचा प्रयत्न झाला परंतु चेंडू मात्र एसटीवरती आदळवता आला नाही. तिथे मात्र विकेट मिळू शकली असती परंतु तो चुकीचाच कॉल होता कारण बॅकअप नव्हता. इथे धावा मिळाल्या 1च धाव मिळालेली आहे आणि या 1 धावीने धावसंख्या फलकावरती 1 ने पुढे सरकली जाते. धावसंख्या फलकावरती 19. 1 गडी बाद 19 धावा. अजूनही दुसऱ्या ओव्हरमधले काही चेंडू शिल्लक आहे, ते चेतन पुन्हा चेंडू टाकला जाईल. ओहो पुन्हा एकदा फटका त्याच जाग्यावरती. आता मात्र क्षेत्ररक्षक शांडी चेंडूवरती तर शांडीच्या हाताला पिविकॉल आणि पिविकॉलचा जोड हा कायम असतो, तुटत नसतो आणि तो तुटला नाही आणि सुंदर पुन्हा एकदा झेल टिपला गेला शांडीच्या माध्यमातून, संदीपच्या माध्यमातून. आणि एक जो महत्वाचा गडी होता आदेश त्याने मात्र बॅक टू बॅक 2 षटकार ठोकले होते. तो फलंदाज मात्र आता मैदानाच्या बाहेर रसालपाडा संघाचा जो तारणाहार फलंदाज होता त्याला मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. गडी बाद होईल दुसरा 800 रुपयामध्ये आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल रसालपाडा संघाकडनं नरेश. तर बघूया नरेश आपल्या संघासाठी कशा प्रकारे कामगिरी केली. अजूनही विलास पवार मैदानात आहे. विलास पवार अजूनही मैदानात आहे. चेतन पुन्हा चेंडू घेऊन जाईल स्ट्राईक वरती नरेशसाठी. हा टॅकर चेंडू आहे पुन्हा उडवला लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे तिथे मिसफील्ड आणि जिथे सोपा झेल होता तिथे मात्र झेल कॅरी करू शकले, त्याचा परिणाम 6 धावांसाठी भोगावा लागतोय. षटकार आलाय आणि षटकाराने धावसंख्या फलकावरती पुढे सरकली जाते. धावसंख्या जिथे विकेट होती तिथे मात्र 6 धावा मिळाल्या. 6 धावा आणि 6 धाव्याने धावसंख्या फलकावरती एकूण टोटल 2 गडी बाद 25 धावा. तीन षटकारासाठी फलंदाजाला सुवर्ण संधी आलेल्या रमेशजी सांबरे सरांकडनं 500 रुपयाचं प्राइज 3 षटकारासाठी फलंदाजाला. ओहो 2 तार आलेत म्हणजे बघा जरी आदेश गेला तरी चालेल पण मी अजून मैदानात आहे हे नरेश सिद्ध करून दाखवताना नरेशच्या बॅटमध्ये जर पाहिला तर पुन्हा एकदा षटकार येत आहे. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. काय फटकेबाजी आहे, लाज सगळं फटकेबाजी. रसालपाडा संघ आज भास्कर संघ जर ऑनलाईन वरती जोडला असेल तर मी म्हणजे नक्कीच भास्कर संघाला सांगेल की रसालपाडाचा खेळ बघा.
अतिशय सुंदर नौकी टीम आणि नौकी टीम काय फलंदाजी करते मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतात. आदेश गेल्या नंतर नरेश आला आणि नरेशने सुद्धा बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 षटकार ठोकले आणि पवार अजूनही मैदानात आहे. विलास पवार त्याच्याकडे सुद्धा क्षमता आहे. त्याने सुद्धा पहिल्या मॅच मध्ये नव्हे तर दुसऱ्या मॅच मध्ये सुद्धा तितकाच अहंकार माजवला होता. तो आता पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. विलास पवार स्ट्राईक वरती, नॉन स्ट्राईक वरती नरेश. आपण पाहू शकाल सध्याच्या घडीला धावसंख्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 31 धावा धावफलकावरती. आता अक्षय डोले येतात गोलंदाजीवरती. तर बघूया अक्षय डोले आपल्या संघाच्या दृष्टीने कशा प्रकारे कामगिरी करेल. कमबॅक करावा लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 18, दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्या 13 धावा. एकूण टोटल 31 धावा धावफलकावरती लागल्यात. तर बघूया आता अक्षय डोले आपल्या संघाच्या दृष्टीने कमबॅक करेल का पाहायचं आहे. तिसरी ओव्हर घेऊन येताना पाहिलेला अक्षय. ओहो पुन्हा एकदा तिसरा येतो या इनिंग मध्ये. विलास पवारच्या बॅट मध्ये सुद्धा आलाय षटकार. हाफ टॅकर चेंडू होता आणि हाफ टॅकर चेंडूवरती ताकदीचा वापर केला या फलंदाजानं आणि ते ताकदीचा वापर करून चेंडू हवारी सपार फेकून दिलाय. पुन्हा लॉंग ऑनच्या डोक्यावर बाउंड्रीच्या बाहेर विलासच्या पवारच्या डोक्यात येत आहे. पुन्हा एकदा 6 धावा. लाजवाब वा काय मॅच रंगेल. ही मॅच महत्वाची आहे मित्रांनो. ही मॅच अतिशय सुंदर रंगेल याच्यामध्ये शंकाच नाही आहे. पुन्हा एकदा अक्षय चेंडू घेऊन जाईल. ओहो पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर आत्ता चेंडूवरती कुठेतरी नियंत्रण ठेवलंय गोलंदाज अक्षय डोलेनं. कमबॅक केलं या चेंडूवरती. सुंदर खेळी पाहायला मिळते. मध्ये रसालपाडा संघ आज जिद्दीने उतरलाय मैदानामध्ये. पण कोण जिंकेल कोण हारेल आली वेळच आपल्याला सांगणार आहे. विलास पवार अतिशय सुंदर मात्र फलंदाजी करताना पाहायला मिळते. विलास पवार पुन्हा एकदा सज्ज होईल. पुन्हा एकदा प्रॉपर आलाय क्षेत्ररक्षक तिथे नाही आहे. चेंडू एक टप्पा घेऊन बाउंड्रीच्या बाहेर विलास पवारच्या बॅटमधनं बॅक टू बॅक एक तिरी तर एक निरी अशी मात्र फलंदाजी आपण पाहतोय विलास पवारच्या बॅटमधनं. A1 क्वालिटीचा पुन्हा एकदा कॉमेंट्री मॅनला सलामी करणारा चौकार येत आहे. तर 2 गडी बाद धावसंख्या धावफलकावरती 41 धावा धावफलकावरती. अजूनही तिसरी ओव्हर गतीपथावर आहे. आतापर्यंत पाहायला गेलं तर अक्षय डोलेचे 3 चेंडू झालेले आहेत. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 10 धावा खर्च केल्यात गोलंदाज अक्षय डोलेनं. तर विलास पवार सुद्धा आक्रमक होताना पाहायला मिळतोय. विलास पवारच्या बॅटमध्ये सुद्धा येताना मोठे फटके पाहायला मिळत आहेत. चांगली मॅच रंगली जाते मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघ ताकदीचे संघ मैदानामध्ये उतरले, जिद्दीने उतरलेत. पण जिंकेल कोण हारेल कोण आलेल वेळ आपल्याला सांगणार आहे. चांगली मॅच रंगली जाते मैदानाच्या आतमध्ये. अक्षय डोले पुन्हा ते चेंडू घेऊन जाताना पाहायला मिळेल. स्ट्राईक वरती फलंदाज विलास पवार. सुंदर फटकेबाजी लाजवाब फटके. प्रोजेक्टर कोड जर पाहिला तर 81 पर्यंत सध्या दाखवतं. सध्याची जर रेग्युलर रणनीती जर पाहिली तर 16.40 ची सरासरी धावसंख्या आतापर्यंत चालू आहे. ओहो काय गोलंदाजी काय फलंदाजी सुंदर. पुन्हा एकदा खराब चेंडू आहे. खराब चेंडूचा पुरेपूर बाधा उचलला नितीन. ओहो इथे झेल घेण्याचा प्रयत्न करायचा होता केला होता परंतु अपयश आलं. आणि इथून पुढे पाहायला गेलं तर चेंडू उंचावरती फेकलाय. परंतु इथे पाहायला गेलं तर या चेंडूवरती धावा किती मिळाल ते महत्वाचं आहे. चांगली फलंदाजी परत. पंच ओके झालेला 1 बाउन्सचा इशारा पंचांनी केलेला पाहायला मिळाला. कारण हा चेंडू जर मारला नसता तर कदाचित वाईट दिला गेला असता. परंतु या चेंडूवरती 2 धावा आल्या. धावसंख्या धावफलकावरती एकूण टोटल 43 धावा झाल्यात. 2 गडी बाद 43 धावा. काय फलंदाजी लाजवाब. मौका मिळाला तरी चान्स आली होती विलास पवारची विकेट घेण्याची. ती चान्स ही गमावली आहे. परंतु आता बघूया आयकॉन 11 हेलो दोन्ही संघ कशा प्रकारे कामगिरी करेल ते मैदानामध्ये पाहायचं. सध्याच्या घडीला मात्र पूर्णपणे बॅकफुटला टाकलं जातं. सध्याच्या घडीला मोठे फटके येताना पाहायला मिळत आहेत रसालपाडा संघाकडनं. सन्माननीय अशोकजी शिंदे साहेब इथे उपस्थित होता. त्यांचे गोड कौतुक आहे. साहेब आपण मुख्यमंचावरती आलात. A1 BSFचे मालक अशोकजी शिंदे साहेब मुख्यमंचावरती उपस्थित झाले. त्यांचं गोड कौतुक. पुन्हा एकदा फटका. आता शांडी शांडी आणि या नितीनच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू पुन्हा एक टप्पा घेऊन जातो. पवारच्या बॅटमधनं येतील या 4 धावा आणि 4 धावेने त्या फलक मात्र इथे भरकन सोडलं जातं. तेजीने वाढलं जातं. धावसंख्या 47च्या घरामध्ये मित्रांनो मॅच आवडेल याच्यामध्ये शंकाच नाही. मॅच सुरक्षितची रंगेल याच्यामध्ये शंका नाही. कारण दोन्ही संघांकडे एक प्रॉपर फलंदाजी आहे. रसालपाडा संघ आज सर्व प्रेक्षकांची मनं जिंकली. आपण लाजवाब खेळी आपण दाखवली आहे. खेळाडू कक्षामध्ये प्लीज खेळाडू कक्ष रसालपाडा टीम
आपण मोह आवरायचा आहे. रसाळपाडा संघ आपण खेळाडू कक्षामध्ये मोह आवरायचा आहे. आनंद सर्वांना ते मलाही मान्य आहे, पण प्लीज आपण शांतता राखा. चांगली मॅच, सुंदर मॅच रंगली जाते. विलास पवार काय खेळी करतोय. जवळजवळ 9 चेंडूमध्ये 18 धावा बनवल्या वैयक्तिक आणि 2 धावांवरती नरेशच्या 12 धावा आहेत. म्हणजे बघा 2 चेंडू फक्त खेळलाय. पुन्हा एकदा प्रॉपर कनेक्शन आहे. क्षेत्ररक्षक आहे ते शांडी आणि शांडीच्या वागाच्या बाहेर पुन्हा एकदा विलास पवार मध्ये थांबायचं नावच घेत नाही. वारंवार त्याच्यामध्ये बॅटमध्ये मोठे फटके येताना पाहायला मिळत आहेत आणि बॅक टू बॅक पुन्हा एकदा चौकार पाहायला मिळतो. हो काय गोलंदाजी आणि काय फलंदाजी, तितकीच चांगली फलंदाजी. मी म्हणेल कौतुक करणारी फलंदाजी आज रसाळपाडा संघ सर्व प्रेक्षकांची मनं जिंकली. लाजवाब काय खेळ आहे. हो सध्याच्या घडीला 2 गडी बाद 51 धावा फलकावरती लागल्यात. अजूनही तिसरी ओव्हर जर पाहायला गेलं तर अक्षय डोळेच्या वाद्यावर टाकली जाते. जवळजवळ तिसरी ओव्हर संपुष्टात आली आणि तिसऱ्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय सध्याच्या घडीला 51 धावा फलकावरती. 17चा रेग्युलर रन रेट पाहायला मिळतोय आतापर्यंत 3 ओव्हरमध्ये. म्हणजे प्रति ओव्हरमध्ये सरासरी काढली तर 17ची सरासरी आतापर्यंत चालू आहे मित्रांनो. अजूनही 2 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. प्रोजेक्टेड स्कोर जर पाहिला तर जवळजवळ 85 पर्यंत दाखवतोय. म्हणजे बघा मित्रांनो काय जाईल, ही धावसंख्या रंगली जाईल. जवळजवळ 85 धावा इथे जोडल्या जातील. या सरासरी जर चालली टीम रसाळपाडा टीम तर 85 धावा जोडल्या जातील धावफलकावरती. याच जर सरासरीने टीम चालली रसाळपाडा टीम तर अतिशय मोठा स्कोर. विकासने जर कॅच सोडली नसती तर कदाचित हा मुवमेंट पाहायला मिळाला नसता. ती कॅच महत्वाची होती आणि ती कॅच मध्ये जर घेतली असती तर कदाचित धावसंख्येला आकार द्या. पुन्हा एकदा फटका फसला. आता फटका फसला. क्षेत्ररक्षक तिथे पुन्हा विकी आले पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर पुन्हा एकदा शेमी त्याच्या डोक्यावरनं फ्लाय होताना पाहायला मिळेल. ओहो आज काय बोलावं या रसाळपाडा टीमला. माझ्याकडे तर शब्दच नाहीये. कोणत्या शब्दाने कौतुक करावं हे माझ्याकडे शब्द राहिले नाही. मात्र वारंवार मोठे फटके इतर पुन्हा आधीच्या बॅटमध्ये 3 बॅक टू बॅक 3 चेंडूवरती 3 षटकार नरेशने ठोकलेत. हो काय गोलंदाजी, काय फलंदाजी. कोणताही गोलंदाजी येऊ द्या परंतु आज आम्ही मारणार, आज आम्ही मारणार असं सांगितलं जात आहे रसाळपाडा संघाच्या माध्यमातून. रमेशजी सांबरे सरांच्या मध्ये 3 षटकारासाठी 500 रुपयाचं प्राइज होतं ते आपण आणून द्यायचं आहे या फलंदाजाला. बॅक टू बॅक आदेश लाजवाबामध्ये काँग्रेसलेशन आदेश. आपण खूप चांगला खेळ खेळला असं ते हरकत नाहीये. आपली विकेट गेले परंतु अति महत्वाचा खेळ आपण खेळला. 3 चेंडूमध्ये 3 षटकार ठोकलेत आपण. सॉरी नरेश लाजवाब खेळ. आदेशने सुद्धा मारले होते परंतु आता नरेश होता. नरेशने 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारले. एकूण टोटल धावा धावफलकावरती 3 गडी बाद 57 जोडल्या गेल्यात आतापर्यंत. 4थी ओव्हर प्रगतीपदावर चेतन तुंगारच्या माध्यमातून गोलंदाजी केली जाते. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळतील जगन. तर कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये आलेत. कॅप्टन बघूया आपल्या संघाच्या दृष्टीने कशा प्रकारे कामगिरी करतो ते पाहायचं आहे. विलास पवार तर अतिशय सुंदर खेळी करताना पाहायला मिळालाय. नरेशने 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकले. त्यानंतर मात्र आता जगनने केली सुरुवात. काय म्हणावं या फलंदाजांना, काय सांगावं या फलंदाजांना. नरेशने जगनने आल्याला सुरुवात केली आणि 6 धावांसाठी चेंडू पाठवून दिला. पहिल्या चेंडू जो फलंदाज मैदानामध्ये येतो ना तो षटकारच मारतो. रसाळपाडा संघ लाजवाब फलंदाजी, देखील फलंदाजी. आज प्रेक्षकांची मनं जिंकली आपण. अतिशय सुंदर खेळ. नौकी टीम असा खेळ खेळली अशी कोणाला अपेक्षा नव्हती परंतु आज काय खेळ खेळला जातोय. नरेशच्या माध्यमातून चेतन पुन्हा चेंडू घेऊन जाईल जगनसाठी. पुन्हा एकदा दुसरा येईल का. फटका फसलाय. आता मात्र क्षेत्ररक्षक तिथे प्रकाश पारडे चेंडू पुन्हा एकदा झेलबाद सोडलाय. खराब क्षेत्ररक्षक मिळाले. 11 ही दवली टीम आज आपल्या संघाकडनं अतिशय चुका होत आहेत. आपण मॅच सोडण्याचा प्रयत्न करतायत की कॅच घेण्याचा प्रयत्न करतात हेच मला समजेना. अतिशय सुंदर खेळ मैदानात मध्ये चालू आहे. वारंवार चुकी घेतली जाते, केली जाते. आयकॉन इदवली टीमच्या माध्यमातून या चेंडूवरती 1 सिंगल मिळाली. सॉरी 2 मिळाल्या आणि 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती 65 धावा धावफलकावरती 65. इथे कलाईचा उपयोग बघता चेंडू फाईन स्क्वेअर लेगच्या दिशेना चेंडू निघून जाताना पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेगला डीप मध्ये चेंडू जातो चौकार.
आणि चौकाराने दर्शन केलं फलकावरती पाहायला गेलं तर 69 धावा, म्हणजे बघा दुसऱ्या मॅच मध्ये 79 धावा बनवल्या होत्या आणि आता 69 आल्यात. तर बघूया अजूनही जवळजवळ पाहायला गेलं ही 4थी ओव्हर चालू आहे, म्हणजे एक ओव्हर ही ओव्हर सोडली तरी अजून एक ओव्हर शिल्लक आहे. ओहो काय फलंदाजी केली जाते रसाळपाडा संघाकडनं. जगनला जबाब केली, कॅप्टन आहेत, कॅप्टनची जबाबदारी आहे, पण ती जबाबदारी अतिशय सुंदर निभावली जाते. तुटा चेंडू आहे तिथे झेंडू मात्र बीड विकेट मध्ये खेळला क्षेत्रक्षक नितीन फरडे आले, चेंडू अडवलाय, पैकी झाला एक सिंगल मिळाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सुद्धा केला जाणार नाही, ही एक सिंगल मिळेल आणि या एक सिंगलने धावसंख्या डबल करते, एकने पुढे सरकली जाते. धावसंख्या सध्याच्या घडीला पाहायला तर 70 धावा धावफलकावरती जोडल्यात, 70 धावा. अजूनही जर पाहायला गेलं तर दुसरी ओव्हर प्रगती पथावर, तिसरी ओव्हर सॉरी 5वी ओव्हर चालू आहे. थोडस बोलण्यामध्ये चुकी झाली. सत्तर धावा फलकावरती जोडल्या गेल्यात आतापर्यंत. 4थी ओव्हर इथे समाप्त झाली. 4थ्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 70 धावा फलकावरती. आता शेवटची आणि अंतिम ओव्हर मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. प्रकाश फरडे चेंडू घेऊन जाईल, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, कव्हरसाठी चेंडू केला तिथे क्षेत्रक्षक आले अक्षय ढोले. आता पहिली कॅच आयकॉन 11 हे दोन्ही संघाकडनं ही पहिली कॅच पाहायला मिळते अक्षय ढोलेच्या रूपामध्ये आणि इथे गडीबाद होताना पाहायला मिळतं. जगनला मात्र जावं लागतंय मैदानाच्या बाहेर. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल निलेश. तर बघूया निलेश सुद्धा षटकाराने सुरुवात करतो की काय पाहायचं आहे, कारण प्रत्येक फलंदाज आला त्यांनी षटकाराने सुरुवात केली आहे. आणि रसाळपाडा संघासाठी एक सुवर्ण संधी, एक महत्वाची सूचना, आपली टीम जर आज क्वालिफायर होत असेल तर सन्माननीय वैभवजी सिंगोटे यांच्या माध्यमातून 1001 रुपयाचं प्राइज दिलं जाणार आहे. 1001 रुपयाचं प्राइज आहे. क्वालिफायर टीम जर झाली तर हा चेंडू डॉट पाहायला मिळाला. आता थोडंसं कमबॅक होताना पाहायला मिळतं प्रकाशजी परडे या गोलंदाजाकडनं आणि ते मात्र करावंच लागेल. रसाळपाडा संघासाठी अजून एक महत्वाची सूचना, भूषण गोडांबे यांच्याकडनं जर आपली टीम क्वालिफायर झाली तर एक बोकड कॅमेरामॅन भूषण यांच्या माध्यमातून एक बोकड. आज चांगली संधी मिळाली आहे रसाळपाडा संघासाठी. हो इथे मात्र चांगली गोलंदाजी आहे, इतर नावाची विकेट मिळू शकते. आणि बघता बघता जर पाहायला गेलं तर या चेंडूवरती पुन्हा एकदा इथे डॉट चेंडू पाहायला मिळतं. कोणत्याही प्रकारची धावणं या चेंडूवरती. पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर विकेट मिळताना पाहायला मिळते. तर चांगली मॅच रंगली जाते मैदानाच्या आतमध्ये. सध्याच्याकडे 74 धावा फलकावरील दोन्ही संघासाठी फिरोजी शेख सर यांच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा आयकॉन हेडब्ल्यू संघासाठी सुद्धा आणि रसाळपाडा संघासाठी सुद्धा आणि पंचांसाठी सुद्धा फिरोज शेख सरांकडून शुभेच्छा. थँक्यू फिरोजी शेख सर, तुमचंही गोड गोड कौतुक आहे. सर लवकरात लवकर मॅचला पुन्हा एकदा चालू करायचं आहे. विनंती असेल लवकरात लवकर आपण मॅचला कंप्लीट करायचं आहे. पहिलं सत्र चालू आहे, पहिली इनिंग चालू आहे. तर पहिल्या इनिंग मध्ये
फिरोज भाईला स्वागत आहे गणेश भाई यांच्या माध्यमातून. थँक्यू गणेश भाई, आपण फिरोज सरांना खूप चांगल्या शुभेच्छा दिल्यात. तुमचे गुडगुड कौतुक. आता कमबॅक राहिला शेवटच्या अंतिम ओव्हरमध्ये जर पाहिलं प्रकाश बर्डेच्या माध्यमातून फक्त 4 धावा खर्च केला आणि 2 विकेट घेतल्यात. म्हणजे बघा शेवटच्या ओव्हरमध्ये कमबॅक राहिला, शेवटच्या ओव्हरमध्ये कमबॅक केला त्या प्रकाश बर्डेनं आणि इथून पुढे पहिली इनिंग समाप्त झाली. पहिल्या इनिंगमध्ये 5 गडी बाद झाले. रसालपाडा टीमची धावसंख्या धावफलकावरती एकूण टोटल 74 आणि जिंकण्यासाठी मात्र 75 धावांची गरज आहे. आणि इथून पुढे पुन्हा एकदा आवाजामध्ये आपण बदल करणार आहोत. आमच्या या शापूर विभागातला एक अतिशय उत्तम दर्जाचा आवाज आपण अजय दापटे सरांना ऐकणार आहोत. थँक्यू सर. थँक्यू सो मच परशुरामजी फुगोळे सर. अत्यंत रॉयल एंट्री पाहायला मिळते. हे धुलीकरांना बनवायच्यात आता 75 धावा. 30 बॉल्स 74 धावांचे टार्गेट आहे. आयकॉन 11 हेदवली आयोजित हेदवलीचा महाराजा चषक 2025चं पर्व पहिलं आणि पर्व पहिल्यामधील आता शेवटची मॅच पाहायला मिळते. द क्वालिफाय मॅच आजच्या दिवसामधील रसालपाडा मिळत आहेत. आज मैदानाच्या आतमध्ये कोण बनेल चॅम्पियन, क्वालिफायर कोण जिंकेल ते पाहायचं आहे. उत्तम दर्जाची सोय हे धुलीकरांना आमच्यापर्यंत पोहोचवली आहे. धन्यवाद. बॅक टू बॅक 3 षटकारासाठी नरेश तुंगार सरांच्या वतीनं 500 रुपयाचं प्राइज लगावलं जात आहे. एटीएम ऑन झालाय. 2 बॅटर दाखल झालेत. स्ट्रायकर एंड बॅटर तयार. 5,555 रुपयाचं प्राइज दिलं जाईल. प्राइजेस विकेट लावला जातोय. पहिला बॉल पायावर फेकलाय. एकच सिंगल नाहीये. बॅक टू बॅक 3 विकेट घेतले. रसालपाडा टीमसाठी सुवर्ण संधी आहे. गुरुनाथरांच्या वतीनं 555 रुपयाचं प्राइज झालं आहे. थँक्यू सो मच. मॅचकडे जाऊया. पहिला बॉल चांगला फेकलाय. दुसरा बॉल देखील त्याच लेनचा आहे. प्रचंड गतीचा वेग अपील करतायत. त्याला जॉईंट अजूनही फिल्डर झाले. जल्लोष होतोय आणि जल्लोषाचा हा नकार प्यायला मिळालाय. कदाचित अंपायरच्या माध्यमातून हा नकार झाला. टोटल 2 चेंडू आदेश गोलंदाजांना फेकलेत. नितीन या बॅटरने बॅक टू बॅक 3 षटकार टोकले. तर संदेश गोडंबे सरांच्या वतीनं 500 रुपयाचं प्राइज दिलं जाईल. ओहो, तिसरा या षटकामधील पहिलेच फैल चालू आहे. कमालीचं षटक फेकलं जात आहे. धाबा येत नाहीयेत. अफील झाले. पुन्हा एकदा हिट झालं होतं. नो स्ट्रायकर एंडला. कदाचित पुन्हा एकदा फेटाळलं जात आहे. एकही धाव नाही. अकाउंट अजून ओपन नाहीये. विकेट नाहीये. कदाचित एक सिंगल बायची एक सिंगल कमिटी केली जाईल. एका धाब्याने अकाउंट रीच झाले. टोटल धावफलक एक पाहायला मिळते. सुरुवात चालू झाले. वाटा खुल्या झाल्यात. त्या वाटेवर जाताना धाब्यांच्या तोटा पडणार नाहीये. याच पद्धतीने बॅटिंग करावी लागेल. बॅटिंग डिपार्टमेंट मध्ये पाहाल स्ट्रायकर लीड करत असताना बॅटमन नितीन आणि नितीननं टोकलाय. महत्वाचा उत्तुंग असा स्ट्रोक मिळतील हेदवलीकरांना. या मागण्या 6 धावा. षटकार. कोणत्या बॅटरनं बॅक टू बॅक 3 षटकार टोकले. हेदवलीकरांसाठी सुवर्ण पारितोषिक येत आहेत. संदेश गोडाबे सरांच्या वतीनं 500 रुपयाचं प्राइज दिलं जाईल. टोटल 7 धावा धावफलकावर ऍड झाल्यात. बॅटिंग करत असताना पहिलेच फैल चालू आहे. सलामीचं पहिल्या षटकामध्ये सलामी देण्यासाठी बॅटर नितीनच्या सोबतीला नितीन, ज्युनियर नितीन आणि त्याच्या सोबतीला सिनियर नितीन असे 2 नितीन पाहायला मिळत आहेत. दोन्ही खेळाडू नितीन नावाचे आहेत. फुल टॉस ऑन साइडला डीप स्क्वेअर लेगला बॉल दाखल झाला. वेगानं झाला. आउटफील्ड तेज आहे आणि कदाचित आता मिळतील या 4 चौकार. 4 धावा. 4 धावेने धावफलक पुढे जात आहे आणि टोटल धावा आता अंकित झाले. धावफलकावर 1 11 धावा धावफलकावर. पहिलेच फल अजून संपलं नाहीये. मजबुरीने संपावंच लागेल कारण 11 धावा ऍड झाल्यात. टोटल बनवायचे आहे 75. 15ची सरासरी गाठायची आहे. ऍव्हरेज 15चा गाठायचा आहे. सॉफ्ट हँडने खेळावा लागेल.
माइंडमध्ये स्वतःला स्टँड द्यावा लागेल या मॅचमध्ये. टोटल धावफलक 11 ॲड झाल्यात. स्पर्धा चालू आहे. पहिल्याच आणि 11 धावा धावफलकावर ॲड झाल्यात. 5 ओव्हरची मॅच. ती चेंडू होते. 75 धावांची गरज आहे. शेवटचा बॉल. प्रचंड गतीचा वेग. इट इज द वाईड बॉल. एक्स्ट्रा धाव. एका धावेने धावफलक पुढे जात आहे आणि टोटल धावा पाहायला मिळत आहेत 1-2. 12 धावा धावफलकावर. एक चांगल्या पद्धतीने बॅटिंग करावी लागेल. या मॅच मध्ये बनून राहायचं असेल तर स्वतःला बनवावं लागेल. हीच ती वेळ असते जेव्हा सर्व काही संपून जात असतं. नवीन काहीतरी सुरू करण्याची, आपल्या गावासाठी लढायची. आज एक हाता किल्ली लढवायचा आहे. कोण जिंकेल? आउट ऑफ द लेग स्टिक. सलगचे 2 चेंडू वाईट. चेंडू आता सीमारेषेच्या बाहेर पाठवावाच लागेल. टोटल धावा धावफलकावर 13. शेवटचाच बॉल्स आहे. दाखदुखीचा सामना. प्रेशर क्रिएट करत आहेत. ना लाख तेरा होगा, ना एक मेरा होगा, ना लाख तेरा होगा, ना तारीफ तेरी होगी, ना मजाक मेरा होगा. मत कर गुरु इतने जीवन का. एक दिन तेरा भी सपना पूरा होगा और एक दिन मेरा भी सपना पूरा होगा. यावेळी कोणत्या टीमचं स्वप्न पूर्ण होईल आणि कोणत्या टीमचं स्वप्न अर्धवट राहील याचकडे सर्व प्रेक्षकांच्या नजरा आहेत. स्पेल कंप्लीट. पहिले षटक संपले आणि टोटल धावफलकावर पाहायला मिळते 13 धावा. पहिला स्पेल खल्लास झाले. टोटल 13 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. इथूनही स्वतःला बनवावं लागेल. त्या पद्धतीने धावा येत नाहीयेत. धावेंच्या वाटा खुलास झाला आहे. धावेंच्या वाटाला तोटा नकोय हे ध्यानात ठेवून खेळावं लागेल. सलामीचे दोन्ही खेळाडू अजूनही मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहेत. उपस्थिती नोंदवत आहेत. एक चांगले हजेरी त्यांच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये नोंदवले. 13 धावा अर्जित झाल्यात. विजयासाठी 75 धावांचं हे भव्य मोठं टार्गेट दिलं गेलंय आणि ते टार्गेट चेस करत असताना तर येणाऱ्या वाटेमध्ये अडथळे येतील. राजाजी पडवळ सरांच्या वतीने या टुर्नामेंटसाठी 5 बॉल बॉक्स दान स्वरूपामध्ये दिले गेले आहेत. धन्यवाद सर. थँक्यू सो मच. असं सहकार्य करत राहा. सहकार्य व्यक्तींच्या माध्यमातून अनेक या टुर्नामेंटसाठी बहुतेक सहकार्य लाभले गेले. दुसरे षटक चालू झाले आणि दुसऱ्या षटकामध्ये पहिल्याच बॉक्सवर आधे धक्का इरादे स्पष्ट करत असताना मिळतील. इट इज द सिक्सर. षटकार बॅटर नितीन चौधरी बॅटरना ठोकलाय. नितीन चौधरी नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावत असताना व्हॉलेंटियर साठी प्रेक्षकासाठी देखील 200 रुपयाचा प्राइज आहे. हायवाजसाठी 200 रुपयाचं प्राइज लावलं जात आहे. सकाळच्या सत्रापासून आयोजकांच्या वतीने हे प्राइज आहे. टोटल धावफलकावर 19 धावा धावफलकावर जल्लोषाची मॅच पाहायला मिळते. जुनून महत्वाचा आहे. हारणार नाहीये. विजयाच्या दिशा आम्हाला पक्क्या करायच्या आहेत. या संदर्भात मॅचकडे आहेत. बॅक टू बॅक 3 षटकार ठोकले तर जावेद शेख सरांच्या वतीनं 500 रुपयाचं प्राइज दिले जाईल. विलासदादा राऊत सरांचं देखील शुभ आगमन झालं. आपलं देखील साहेब या स्पर्धेच्या अंतर्गत श्रीमती सुन्नाने सहर्षमय स्वागत करतोय. मॅचकडे लगेच बोलूया कारण मॅच तितकी इंटरेस्टिंग बॅटल आता पाहायला मिळत आहे. एक युद्ध चांगलं बॅटल आता रंगत आलंय. मैदानाच्या आतमध्ये घोंगावत आहे. परंतु हे मैदान कोण जिंकेल ते पाहायचं आहे. टोटल 19. दुसरा बॉल ओव्हर क्रमांक 2. ओहो स्लाइस करायचा होता. आउट ऑफ द लेग स्टिकच्या बाहेर दाखल झालाय. वाईड बॉल. इट इज द वाईड. एका धावेने धावफलक पुढे जाते आणि टोटल धावा धावफलकावर अर्जित होत आहेत 20 धावा धावफलकावर. 75 धाब्यांचा मार्ग शोधायचा आहे. कोण जिंकेल आणि कोण हरेल आज या मॅच कडे आपण पाहतोय. 20 ऍड झालाय आणि सर अजूनही 55 धावा बनवायचे असतील. 75चं टार्गेट आहे. 20 ऍड झालेत. अजून 55 धावांचं टार्गेट कंप्लीट करायचं. शॉट ऑफ लेट. अडोबाचा तडाखेदार स्ट्रोक. वन बाउन्स झालाय फरार. वाघाची दाढ फोडलाय पहाड. मिळतील 4 चौकार. डीजे 4 धावेने धावफलक पुढे जाते आणि टोटल 24 धावा धावफलकावर. ना कद बडा ना पद बडा. मुसीबत में जो खडा वही सबसे बडा. आज कोण जिंकेल? ज्या वेळेला संघावर जबाबदारी येत असते त्यावेळी तारणहार बनण्याचा प्रयत्न करा. सुद्धा तर तेच केले जात आहे. एक गाव एक ग्रामीण क्रिकेट संघाचा थरारक सामना. क्रिकेटची पंढरी घुमघुमले आणि कोण जिंकला महत्वाचा मॅच. याच मॅच कडे सर्व प्रेक्षकांच्या नजरा. शॉट ऑफ लेन क्लिक करायचं होतं. लोअर फुल टॉप स्लाइस करायचा होता. अगदी
वरपिच बॉल होता. टोटल धावफलक सेट झाला 24. 24 धावा धावफलकावर. 9 पूर्णांकाचा चेंडू आता खेळ आता खल्लास झाला. दुसरा स्पेल चालू आहे. 24. 24 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. अजूनही मॅच बनवू शकते. बॅक फुटला थोडा संघ ढकलला जातो. क्रिएट होतोय प्रेशर दोन्ही संघावर सध्या तरी, परंतु फ्रंटला येण्याचा प्रयत्न सातत्याने आपण करणं गरजेचं आहे ग्रामीण चषकामध्ये. आज पाहतोय रसालपाडा B5 संघ की एका साईडला हे दवलीकर, ओहो अंगावर फेकलाय, कमबॅक केलंय गोलंदाजानं, कमालीची गोलंदाजी. ओहो नो बॉल आहे. ओ स्टेपिंग झाले आणि आहे नो बॉल. पुढील चेंडू आहे फ्री हिट. प्रेक्षकांना उघडा डोळे आणि पहा नीट, कारण पुढचा चेंडू आहे फ्री हिट. आता एक्स्ट्रा धाव, एका धावेने धावफलक पुढे जात आहे. टोटल धावा अर्जित झाला 25. 25 धावा. परभणी आले आणि परभणीचं सोनं करावं लागेल. ऑपॉर्च्युनिटी ज्या वेळा येते, संधी येते, त्या संधीचं सोनं करणं आपल्या हातामध्ये असतं. 25. 25 धावा धावफलकावर. 9 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. अतिशय चांगली लाईव्ह टेलिकास्ट आपण योगेश टेनिस क्रिकेटच्या वतीने पाहायला मिळतात या स्पर्धेमध्ये. गोलंदाज तयार भरत, त्याच्या समोर आहे नितीन चौधरी. ओहो फिटचा बॉल होता. प्रचंड गतीचा संघाचा वारसा जपण्यासाठी गोलंदाजी केली जाते. गावाचा जय जयकार, गावाच्या विजयासाठी चाललेली ही लढत पाहायला मिळते. टोटल धावफलक सेट झाले 25. 25 धावा धावफलकावर. 10 चेंडू फेकलेत. आता या षटकामधील 2 चेंडू फेकायचे आहेत. 2 ओव्हरचा आपल्याला पाहायला मिळतोय. 2 ओव्हरचा खेळ इथे एंड केला जातोय. 25. 25 धावा धावफलकावर. सफल झाले. ऑर्डर बॅटिंग, ऑर्डर स्ट्रोक, ताकद नजाकत सर्व काही वारासहित चेंडूला फेकून दिले. स्क्वेअर लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर मिळतील. स्क्वेअर लेगला महत्वाच्या 6 धावा. षटकार. टोटल 6 धावेने धावफलक पुढे जात आहे आणि टोटल धावा आता बनतील 31. 31 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. कारण क्रिकेट खेळा रेकॉर्ड बनवण्यासाठी नाही, तर रेकॉर्ड तोडण्यासाठी खेळला जातोय. एक गाव एक ग्रामीण क्रिकेटचा नियम पाहायला मिळतोय. टोटल 31. 31 धावा धावफलकावर. चला ती मीटिंग नको मित्रा, मीटिंग करायची नाहीये प्लीज. शेवटच्या मॅच मध्ये आपण पाहतो 75 धावांची गरज आहे. अर्धवट टार्गेट तर कम्प्लीट होत चाललंय. 31 ऍड झाला. 2 षटकांचा स्पेल आता इथे संपवलं जातं. एकच चेंडू फेकायचा आहे. 31 ऍड झाला. शेवटचाच बॉल आहे. थर्टी 31 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. अगदी दुसरं स्पेल पाहायला मिळते. टोटल 31. 31 धावा धावफलकावर. बॅटिंग करत असताना पाहायला मिळतात बॅटर. दोन्ही बॅटर आतापर्यंत बाद नाहीये. चांगला स्टँड आहे. 2 खेळाडून कमावून दिला टीमला. एक चांगली साजेदारी, चांगली पारी पाहायला मिळते दोन्ही टीमच्या बाजूनं. दोन्ही खेळाडू करतायत. लोअर फुल टॉस, वन साईडचा बॅटचा फ्लो ओपन झालाय. बॅटचा मधला भाग बॉलला लागलाय. थोडे फंबल झाले. दुसरीचा प्रयत्न झाला. डबलचा कॉल डेअर झोन झालाय. तर कंप्लीट. 2 धावा. 2 धावेने धावफलक पुढे जाते आणि टोटल धावफलक अंकित होईल 33. 33 धावा धावफलकावर. 33 झालेत. 18 चेंडू आणि 42. दत्ता सर याचा अर्थ आता टार्गेट थोडं जवळ येत चाललंय. 18 चेंडू आणि 42 धावा होत आहेत. असं नाही की नाही होणार, परंतु जिद्द ठेवावी लागेल. आणि ज्या माणसाकडे जिद्द असते ना, तो कोणत्याही मैदानावरती जाऊन आपला अधिराज्य गाजवू शकतोय. 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये 42 धावांचे टार्गेट. कोण जिंकेल? रॉयल एंट्रीचा मानकरी कोण? चमचमत्या ट्रॉफीकडे नजर आहेत आज या दोन्ही टीमच्या. हेदवलीकरांच्या आणि त्यांच्या विरोधात आहे रसालपाडा B5 संघाच्या. ही चमचमती ट्रॉफीचा मानकरी कोण ठरेल, त्यासाठी ही पाहायला मिळते एक धुरंधर मॅच. टोटल 33. 18 चेंडू वेन टू फ्रॉम टीम हेदवली क्रिकेट टीम 42 रन्स. 18 चेंडू 42 धावांची आवश्यकता आहे. पहिल्यांदाच खेळतात. पहिली वेळ आणि ती वेळ कशी असेल तरी या अगदी टीम कडून शिका. क्रिकेटचे ज्वलंत आणि जिवंत उदाहरण पाहायला मिळत आहे. क्रिकेटचं मादक सौंदर्य जपणाऱ्या दोन्ही टीम्स पाहायला मिळत आहेत. टोटल 18 चेंडू उरलेत आणि 18 चेंडू मध्ये आता बनवायचे आहेत 42. 42 धावा. कोण जिंकेल, कोण हरेल आणि कोण या चमचमती ट्रॉफीचा मानकरी ठरेल? टॉप 6 साठी नजरा. आजचा 4था दिवस आपण पाहतात, ऐकतात. आयकॉन 11 हेदवली आयोजित हेदवली
करांचा हा करंट हेदवलीचा महाराजा चषक 2025चं पर्व पहिलं अपार मेहनत 15 वर्षाची मेहनत त्याच्यानंतर अगदी ही स्पर्धा पाहायला मिळते. पर्व पहिल्याच आहे आणि पर्व पहिल्यामधील अतिशय चांगलं आयोजन, सुसज्ज असं मैदान, त्या सुसज्ज अशा मैदानावरती चाललेली स्पर्धा पाहायला मिळते. 18 चेंडू 42 धावा, तिसरा स्पेल चालू, तिसरी ओव्हर चालू झाली आणि तिसरी ओव्हर वाईडनं चालू झाले. आउट ऑफ द लेग स्टिक अवंतराड. टोटल एक सिंगल येईल, एका सिंगलनं धावफलक पुढे जाते. टोटल धावा बनतील 34 धावा धावफलकावर. थकणार नाहीये आणि थकायचं नाहीये, कारण जिंकायचं आहे या उद्देशाने दोन खेळाडू बॅटिंग करतायत. ज्युनियर नितीन आणि त्याच्या सोबतीला सिनियर नितीन. हो चांगला फटका आहे, बॉलर झोन मध्ये खेळला. हो महत्वाचा विकेट, महत्वाचा विकेट. 34 वर पहिला धादरा फलंदाज ओईटी बाद विकेट. विलास पवार, पवारांची पावर, त्यानं हजेल टिपलाय. टोटल धावफलक 34. रसालपाडा बी पाचघर संघाचा हा डाव पाहायला मिळतो, ज्या डाबानं हा पेसलाय. पहिला विकेट. टोटल धावा 34. तिसरा स्पेल चालू झाला आणि पहिल्याच बॉल्सवर एक दणदणीत विकेट आधीच्या खात्यामध्ये साचवला जातोय. नवीन बॅटर दाखल झालाय इन ॲट तिसऱ्या क्रमांकावरती दाखल झालाय बॅटर संदीप. काहीतरी करावं लागेल, जिंकावं लागेल आणि हा टोटल धाबा बंद मैदानावरती. नितीजी चौधरी सर नो स्ट्रायकला तयार आहेत. डोका विभाग अध्यक्ष आहेत अश्व यांचे. मिस्टर स्ट्रोक बॉल हवे, जजमेंट चुकले, थांबवलं जात आहे आणि स्ट्राईक रोटेट होण्याचा प्लॅन यावेळी दिसतोय नितीन चौधरी सरांचा. डोळकाम विभाग असतो यांचे अध्यक्ष आहेत, प्रमुख इन्चार्ज यांच्या नेतृत्वाखाली अनेक टीम्स खेळताना पाहायला मिळत आहेत. जेव्हा त्यांना कॉल येतोय तेव्हाच टीम्स बुक होत असतात. टोटल 38 धावा धावफलकावर आणि विजयासाठी आपण कॅल्क्युलेट करतोय. शेवटचे 12 बॉल उरलेत, 12 बॉल्स मध्ये आता बनवायचे आहेत. बारा चेंडू 37 धाब्यांची गरज. येस 12 चेंडू आणि अजूनही मॅच बनवू शकते इथून. खडतर आणि ज्या खेळाडूकडे आत्मविश्वास असतोय, ज्या खेळाडूकडे जिद्द असते, तो कुठलाही खडतर परिस्थितीमधून आपलं नाव रोशन करू शकतोय, आपल्या गावासाठी खेळू शकतोय. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये आता आवश्यकता आहे 37. 16-17ची सरासरी गाठायच्या. या ओव्हर्स मध्ये 20 आल्या तर पाहिजे तितका चांगला रोमहर्षक मॅच शेवटच्या ओव्हरमध्ये देखील पाहायला मिळेल. प्लीज मित्रांनो मीटिंग करू नका, मीटिंग करायची नाहीये. आपल्याकडे वेळ आहे भरपूर, परंतु मीटिंग करायची नाहीये, कारण जास्त वेळ घेतला तर आपल्याला योग्य ती पेनल्टी करावी लागेल, कारण प्रत्येक षटकासाठी फक्त 5 मिनिटाचा वेळ आहे. ऑर्गनाइज कमिटीनं अतिशय चांगल्या स्पर्धा भरवल्या गेल्यात. खेळाडू कक्ष देखील खेळाडूंकरिता बनवले गेले. त्याच्यानंतर सीमारेषेची जी पट्टी आहे ती अतिशय चांगली पट्टी पाहायला मिळते. त्याच्यानंतर प्रेक्षकांची भरपूर सारी गर्दी पाहायला मिळते. प्रेक्षक मित्रांनो, आपण पिवळ्या पट्टीच्या जरा बाहेर बसायचं आहे प्लीज, कारण शेवटची मॅच आहे. हा ऑर्गनाइज कमिटीचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवला जातोय. पाचघर क्रिकेट टीम आहे असं वाटतंय. आपण आपले जे प्रेक्षक वर्ग आहेत ते जर आपण पिवळे पट्टीच्या जरा आपण त्या साईडला बसले तर चांगलं होईल या मॅचमध्ये, कारण अत्यंत महत्त्वाची मॅच आहे. टॉप 6चा हा विजेता संघ कोण असेल तो आपल्याला शोधायचा आहे. टोटल 38 धावा धावफलकावर 12 चेंडू उरलेत आणि 12 चेंडूमध्ये 37 धावा बनवायच्या आहेत. इथूनही आक्रमण चांगलं करावं लागेल. एक गडी बाद झाला, नितीन चौधरी सेट झाला. या मैदानामध्ये चांगला स्टँड त्याला देण्याचा प्रयत्न करावा लागेल. इकॉनॉमिकल गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करावा लागेल. त्या पद्धतीनं आजचा प्रभावित दिवस आज रसालपाडा बी पाचघर क्रिकेट संघाच्या बाजूला लागलाय. नवीनच पहिल्यांदा टीम खेळते आणि परफॉर्मन्स असा दिलाय ना का हा दिवस रसालपाडा बी पाचघर क्रिकेट संघ कधी विसरणार देखील नाहीये.
काय इतका चांगला परफॉर्मन्स दिलाय आज या ग्रामीण चषकामध्ये. चौथंच फळ चालू झालंय. सूरज तयार बॅटिंग मार्कवरती. बॅटर तयार नितीन चौधरी. बनवायचा असेल इथून अजूनही मॅच बनवू शकते. 12 चेंडू आणि 37 धाब्यांचं टार्गेट आहे. मित्रांनो कमॉन बॉयज प्लीज यार स्पीडअप घ्या. पंच आपण लगेच ताकीद करा. टायमर लावला गेलाय. प्रत्येकी ओव्हरसाठी 5 मिनिटाचा वेळ दिला गेलाय. तर आपण घाई करा प्लीज. 12 चेंडू 37 धावांचा टार्गेट. ओव्हर क्रमांक 4. चौथ्या स्पेल मध्ये गोलंदाज ट्रॅकवर सूरज रसाळ तयार झालाय. बॅटिंग मार्कवरती पाहायला मिळतात नितीन चौधरी. 10 चेंडू मध्ये 18 ओव्हर खेळत असताना पिचिंग जास्त पाहायला मिळाले आणि कदाचित चुकी तोड विकेट किपरनं केले आणि सध्या तरी हा डॉट बॉल. धावफलक सेट झालाय. 38 धावा धावफलकावर. 11 चेंडू उरलेत. 11 चेंडू मध्ये 37 धावांचा पाठलाग करायचा आहे या मॅच मध्ये. इथे अगदी गाडी स्लोवर घेऊन जमणार नाही तर गाडीचं एक्सलेटर वर पाय ठेवून गाडी पुढे घेण्याचा प्रयत्न करावा लागेल एडब्ल्यू करांना. आणि कदाचित जबरदस्त स्ट्रोक अलवंड कार्पेट फटका मिळतील या बॉल्सवर. आता ह्या बहुतेक लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. 4 धावा. 4 धाब्याने धावफलक पुढे जाते आणि टोटल धावा बनतील आता 42. 42 धावा धावफलकावर. शेवटच्या 10 बॉल उरलेत आणि 10 बॉल्स मध्ये 33 धाब्यांची गरज. 10 चेंडू आणि फर्डेसर आता 33 धाब्यांची गरज आहे. प्रोत्साहित करतायत आयकॉन 11 ईडब्ल्यू संघाला आमचे गुरुवर्य दत्ताजी फर्डेसर. प्रोत्साहित करा कारण गावातली टीम्स आहे. कारण गावाचा जेव्हा विजय होत असतोय तेव्हा आपला देखील विजय होत असतोय. एक गाव एक ग्रामीण आपल्या जोडीला जे समर्थक येतात त्यांचा देखील विचार करणं गरजेचं आहे. शॉट ऑफ लेट बॅक फुटला गेले. फ्रंटला आले होते. वाईड बॉल ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर बॉल पॉपर क्रिजच्या बाहेर बॉल दाखल झालाय आणि कदाचित आता एक्स्ट्रा धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जातोय आणि टोटल आता धावफलक पाहायला मिळत आहे 43. 43 धावा धावफलकावर. 2 कॅमेरामध्ये ही मॅच कव्हर केली जाते. सेफ झोनला दाखल झालाय विकेट किपरच्या हातामध्ये. टोटल 44 धावा धावफलक. चेंडू इक्वालेशन पाहायला मिळते आपल्या समोर. मॅचची समरी आमचे कृष्णा सर दाखवतायत. त्याच्या माध्यमातून कोणत्या टीमच्या बाजूने लागेल ते आपण सांगू शकत नाहीये. 7 चेंडू 22 धावा. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. 7 चेंडू 22 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 15 चेंडू वरती 32 धावा बनवल्यात नितीन चौधरी यांच्या वतीनं. चांगला परफॉर्मन्स मैदानाच्या आतमध्ये स्वतःनं स्टँड दिलाय. स्वतःची वेगळीच ओळख या ग्रामीण चषकामध्ये बनवून दिले. शॉट ऑफ लेन आडोबाचा तडाखा आणि लेग साईडला मोठा धमाका. हेदवलीकरांचा मानाचा करंट जबरदस्त असा हा 6 षटकार. टोटल धावा धावफलकावर बनताना पाहायला मिळतील 59 आणि विजयासाठी 7 चेंडू 16 धावा. बॅटिंग क्लासिकल मोमेंट. हा मोमेंट वारंवार येत नाहीये. याच मोमेंट साठी तुम्हाला वर्षाचे 365 दिवस 52 आठवडे 8,760 तास 5,25,960 मिनिटे इतका कालावधी पार करावा लागेल. तेव्हाचा मानाचा करंट पुन्हा एकदा येदवलीकरांची मॅच हा स्टेज आपल्याला पाहायला मिळेल. 6 चेंडू आणि 16 धाव्यांची गरज. सात चेंडू आणि 16 धावा. 16 चेंडू आणि इक्वालेशन पाहायला मिळते 16 धाब्यांचं. आज कोण जिंकेल? 6 चेंडू आहेत. सॉरी माफी असं 16 धाब्यांची गरज आहे. 6 चेंडू आहेत आणि 6 चेंडू मध्ये 16 धाब्यांची गरज आहे. शेवटच्या मॅच मध्ये 5वं स्पेल पाहायला मिळतंय. शेवटचे ओव्हर आणि शेवटच्या ओव्हर मध्ये आता हेदवलीकरांना बनवायचे आहेत. 7 चेंडू मध्ये 16 धावा. विजयाचा मार्ग भेटलाय आणि तो विजयाचा मार्ग भेटताना आता अडचणी बहुतेक येतील पण त्या अडचणीला सामोरे जाऊन हा मॅच जिंकावा लागेल. कारण 6 चेंडू उरलेत आणि 6 चेंडू मध्ये 16 धावा बनवायच्या आहेत. स्पेल 5वं चालू. चैतन्य गोलंदाज ट्रॅकवर आला. चेतनच्या खांद्यावरती पूर्ण संघाची जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती सांभाळावी लागेल. नवीन बॅटर दाखल संदीप स्ट्रायकर लीड करत असताना. पहिला बॉल काय घडलंय डायरेक्ट या बॉसवर येतील किती आणि नाही येणार किती ते पाहायचं आहे. कदाचित आता हा
डॉट बॉल 5 चेंडू आणि 5 चेंडू मध्ये आवश्यकता आहे 16 धाब्यांची. जो बॅटर सेट झाला त्याच्याकडे स्ट्राईक रोटेट होण्याच्या स्थितीला अतिशय गरजेचं असेल, कारण 5 चेंडू उरलेत आणि 5 चेंडू मध्ये आवश्यकता आहे 16 धाब्यांची. रफ आणि टफ मॅच, चौकार षटकांची बहुचार करावी लागेल. बॅटर पॅड मध्ये बॉल एका सिंगल साठी आहे, कदाचित आता विकेट आले. विकेट 2 चेंडू डॉट, 4 चेंडू उरले त्यांना 4 चेंडू मध्ये आता 4 सलगचे चौकार. तेव्हा टॉप 6 चा मानकरी येथे हिदवली क्रिकेट टीम पाहायला मिळेल. 4 चेंडू 16 धावांची गरज. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज चैतन्य आलाय. चार चेंडू 16 धावा. कोण जिंकेल आणि कोण हारेल आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळते. शेवटची मॅच आपण पाहत आहोत. या अगदी 4थ्या दिवसामधील शेवटची मॅच आयकॉन 11 हिदवली आयोजित हिदवलीचा मानाचा करंट हिदवलीचा महाराजा चषक 2025. 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये बनवायच्या 16 धावा. चैतन्य तयार झालाय. चैतन्यच्या समोर नवीन बॅटर दाखल झालाय. बॅटर स्ट्राईक इन लीड करत असताना पाहायला मिळतील. प्रकाश 4 चेंडू. प्रकाशला प्रकाश द्यावाच लागेल. 4 चेंडू 16 धावा. हा प्रकार टायमिंग प्रॉपर आहे आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर हवाई सपार. षटकार आणि 3 चेंडू उरलेत. आता 3 चेंडू मध्ये आवश्यकता आहे 10 धावांची. प्रेक्षक आपल्यापर्यंत हा संदेश येतो ऑर्गनाइज कमिटीच्या वतीनं. आपण पिवळ्या पट्टीच्या बाहेर जायचं आहे. सर्व प्रेक्षक वर्ग आहेत ते आपण पिवळ्या पट्टीच्या बाहेर जा. टोटल 3 बॉल्स 10 धावा. तर पेनल्टी दिली जाईल ही नोंद घ्या. जे खेळाडू आहेत तर सलपाडा बी पाचगड क्रिकेट संघाचे आणि जे पाठीराखे आहेत काही मार्गदर्शक असतील आपण पिवळ्या पट्टीच्या बाहेर बसा. 3 चेंडू 10 धावा. हा ट्रॅकर होता आणि त्या बॉलला सलगचा सपासप दुसरा वार मिळतील या बॉल्सवर 6. इट इज द बिग षटकार. 2 चेंडू आणि 2 चेंडू मध्ये आवश्यकता आता 4 धावांची. टोटल धावफलक सेट झाले 71 धावा. 2 चेंडू आणि 4 धावा. गेम पूर्णपणे चेंज केले. बॅटिंग करत असताना पाहायला मिळतात नितीन चौधरी शाप रोशनचे अध्यक्ष नितीन चौधरी ऑन फायर. ज्यानं पूर्णपणे 18 चेंडू 50 धावा बनवल्यात. एकदा अनबिलिव्हेबल बॅटिंग अनस्टॉपेबल. नितीन सर एकदा बॅट वरती करायचे. 18 चेंडू 50 धावा बनवल्यात. नरेशजी घोडांबे सरांच्या वतीनं जर एक षटकार ठोकला तरी 1100 रुपयाचा प्राइज दिले जाईल आणि 4 मारले चौकार मारला तर 1000 रुपयाचा प्राइज. षटकार ठोकला तर 1100 आणि 4 आले तर टोटल 1000 रुपयाचा प्राइज दिला जाईल. 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये अनबिलिव्हेबल अनस्टॉपेबल बॅटिंग. ऑन अ मोमेंट 2 बॉल्स क्वालिफाय मॅच. रॉयल एंट्रीचा थरारक टॉप 6 चा कोण मानकरी. 2 चेंडू आवश्यकता आहे 4 धावांची. 2 चेंडू आणि 2 चेंडू मध्ये आवश्यकता आहे 4 धावांची. ऑड मोमेंट नहीं थका हूं मैं नहीं मैंने मंजिल आ रही है. हौसले मेरे बुलंद और सपना भी मेरा जारी है. गावासाठी लढा. एक हाती किला लढवावा लागेल. या बॉसवर किती थांबवलं जात आहे. 1ला 4 आता आल्यात. हा बॉल डॉट आहे आणि 1 चेंडू. क्वालिफाय मॅच कशी असावी तर अशी असावी. एक चेंडू 4 धावा. हायवोल्टेज मॅच. हु विल दिस मॅच आय डोंट नो बट विल बी हायवोल्टेज मॅच. कोण जिंकेल मॅच आम्हाला माहिती नाहीये परंतु मॅच हृदयाचे ठोके चुकवणारे पाहायला मिळते. मित्रांनो कोणाला हृदयविकाराचा विकार आजार असेल तर 2 पावले मागे जा. डोळे बंद करा. पुन्हा 2 पावले पुढे या. डोळे उघडा परंतु मॅच पहा कारण 1 चेंडू आहे आणि 1 चेंडू मध्ये आवश्यकता आहे आता 4 धावांची. 1 चेंडू 4 धावा. 1 चेंडू 4 धावा. 1111 रुपयांचा प्राइज झालाय. 1 चौकार टोकला तरी आमच्या गोडांबे सरांच्या वतीनं हे प्राइज आलंय. ते 3 चौधरी ज्यानं अगदी या मॅच मध्ये स्वतःचा स्टेज निर्माण केलाय आणि मॅच पूर्णपणे फिरवलं. गेम चेंजर कोण असतो तर क्रिकेटचं उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं. 1 चेंडू 4 धावा. हाय व्होल्टेज मॅच.
हृदयाचे ठोके चुकतायत. एक चेंडू 4 धावा. क्वालिफाय मॅच दिवस चौथा आणि दिवस चौथ्यामध्ये रसलपाडा बी पाचघर संघ फिल्डिंग मध्ये पाहायला मिळतात, बॅटिंग करत असताना पाहायला मिळत आहेत. इथे हिदवलीकर बॅटिंग मार्फत ते बॅटिंग लीड करतील. नितीन चौधरी चला बॉल फेकायचा आहे. याच्यानंतरही आपण विचार करू नका, जे काय विचार असेल ते पंचांना विचारू शकतायत. एक चेंडू आणि 4 धावा पाहायला मिळत आहेत. कि लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आणि पूर्णपणे प्रयत्न केलेत. स्ट्रायकर लीड करत असताना बॅटर नितीन चौधरी या उत्कृष्ट खेळाडूनं 1 चेंडू 4 धावा. 1 चेंडू 4 धावा. ओ बॅटची एज आणि त्याच्यानंतर हा बॉल रवाना झाला थर्ड मॅनला आणि कदाचित हा मानाचा करंट टॉप 6 चा मानकरी ठरतोय. दिवस चौथा ज्या टीमने गाजवलाय. अभिनंदन टीम. रसालपाडा बी पहिल्यांदाच खेळतायत. नाचा मजा करा. टॉप 6 चा मानकरी ठरतोय दिवस चौथ्यामध्ये. अभिनंदन करूया, काँग्रेस करूया टीम रसालपाडा बी पाचघर क्रिकेट संघाला. टॉप लक आणि हार्ड लक देऊया आजच्या दिवसामध्ये हेदवलीकरांना. थँक्यू सो मच. नाचा एन्जॉय करा, नाचा एन्जॉय करा. तर मॅन ऑफ द मॅचचा किताब जिंकलाय बॅटर